सुरक्षिततेला धक्का देणारा प्रकार समोर आला आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध गॅस विक्री रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। गुप्त माहितीच्या आधारे डीबी पथकाने एका गोडाऊनवर छापा टाकला आणि 4 आरोपींना रंगेहात पकडलं। हे आरोपी नोझलच्या मदतीने गॅस सिलेंडर मधून गॅस चोरून तो वेगळ्या सिलेंडर मध्ये भरून विकत होते। अटक आरोपींमध्ये मोहन सिंग, जगदीश सिंग, विष्णू कुमार आणि कुलदीप सिंग यांचा समावेश आहे। हे सर्व आरोपी राजस्थानचे रहिवासी असून या कारवाईत पोलिसांनी 25 गॅस सिलेंडर आणि एक 4 चाकी वाहन जप्त केलं असून जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत 3,76,700 रुपये इतकी आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकारामुळे नागरिकांच्या गॅस सारख्या जीवनावश्यक गोष्टीबाबत सुरक्षेचा आणि फसवणुकीचा गंभीर प्रश्नही उभा राहिला आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट। नागपूर पोलीस आयुक्त आदरणीय रवींद्र सिंघल साहेब यांचे आदेशान्वये नागपूर शहरामध्ये अवैधरित्या जे गॅस सिलेंडरचे टोळी सक्रिय आहे यांच्यावर कारवाई करण्याचे सक्त निर्देश आहे। त्यावरून काल आम्हाला माहिती मिळाली की काही लोक हे गॅस गोडाऊनमधून सिलेंडर होम डिलिव्हरी पण नेतात, पण त्याच्यापूर्वीच ते आपल्या आर्थिक फायद्यासाठी त्यामधलं काही काढतात आणि ते स्वतः वेगळी प्रकारे विकतात आणि जे होम डिलिव्हरीपर्यंत जातात हे कमी प्रमाणात जातात। अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर आमची डीबी टीमाने एक स्पॉट गाठलं आणि तिथे असं प्रकार मिळून आला। त्यामध्ये जे आरोपी आहे यांचं नाव आहे मोहन सिंग, जगदीश सिंग आणि दुसरा आहे विष्णू कुमार, कुलदीप सिंग रेहार। हे दोन्हीही राजस्थान येथील ढोलपूर जिल्ह्यातले सिलावट येथील आहे। हल्ली ते एका ठिकाणी आमच्या हाती दीपक नगर आहे इथे भाड्याने राहतात आणि त्याच ठिकाणी ते एका नौझलच्या सहाय्याने जे गोडाऊनमधून सिलेंडर येत होते त्यातून काही 1-2 किलो काढायचे नौझलच्या द्वारे आणि कमर्शियलसाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ते त्यांनी तसं केलेलं आहे। त्यामध्ये आम्ही पंचासमक्ष रेड करून टोटल विविध कंपनीचे 18 गॅस सिलेंडर जप्त केलेले आहेत। 25 गॅस सिलेंडर जप्त केलेले आहे आणि एक जी वाहन होती महिंद्रा सुपेरो, ही वाहन असे एकूण 3,76,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आणि यावरून दोन्ही आरोपींविरुद्ध BNS 287 तसेच EC ऍक्ट कलम 7 आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। मी याद्वारे आपणास आवाहन करू इच्छितो की आपल्या एरियामध्ये कुठेही असा अनुचित प्रकार किंवा कुठेही असा गॅस सिलेंडरची जी काळाबाजारी जर असं सुरू असेल तर कृपया ते नागपूर पोलिसांसोबत किंवा आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा, जेणेकरून आम्हाला कारवाई करता येईल। या गाडीचा नंबर आहे UP 86 AT 3920 आणि याद्वारे आम्ही यामध्ये जर अजून कोणी आरोपी सामील होत असेल किंवा हे कोणाच्या सांगण्यावरून करत होते आणि कुठे विकत होते याचा सर्वांगीण तपास केला जाईल आणि हे जी अशी घटना आहे ही वारंवार होऊ नये यासाठी आम्ही सदैव यासाठी तत्पर आहोत आणि कारवाई करीत आहोत।